बघा, एका संख्येच्या 20% 30%मधून त्याच संख्येच्या 10%चा 25% कमी केला तर 21 उरतात, तर ती संख्या कोणती सर? व्यवहारी अपूर्णांकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. इथं ती संख्या उदाहरणार्थ x समजा. गणिताची मांडणी लक्षात घ्या. एक संख्या जी आम्ही x समजली, एका संख्येच्या 20%च्या 30%मधून याच संख्येच्या 10%चा 25% वजा केल्यास 21 उरतात. ही अशा पद्धतीची मांडणी. एक संख्या एक्सच्या म्हणून गुणाकाराचे चिन्ह चाकीचे ही पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करतो. एक संख्या एक्सच्या 20%चा 30%मधून त्याच संख्येच्या 10%चा 25% वजा केल्यास, म्हणून इथं वजा चिन्ह 21 उरतात असं गणित म्हणते. इथं प्रथमतः या सर्व अपूर्णांकांना संक्षिप्त करा. जसं की इथं शून्याला शून्य, इथं शून्याला शून्य, शून्याला शून्य गायब, 25 एक 25, 25 चूक 100. लेकरांनो लक्ष द्या. म्हणजे उरलं काय? x गुणिला इथं 2 छेदस्थानी 10 गुणिला 3 छेदस्थानी 10. आता इथं वजा चिन्ह x गुणिला 1 छेदस्थानी 10 गुणिला 1 छेदस्थानी 4 बराबर 21. ओके. x 2 सोबत गुणिला गुणाकार 2x छेदस्थानी 10 गुणिला 3 छेदस्थानी 10 वजा x 1 सोबत गुणिला, किंवा इथं बे 1 बे 5 10 असं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणून इथं काय येणार लेकरांनो? आता x गुणिला 1 म्हणजेच x. आता इथं 5 उरले फक्त, म्हणजे छेदस्थानी 5. x 1 सोबत गुणिला गुणाकार x छेदस्थानी 10 गुणिला 1 छेदस्थानी 4 बराबर 21. दोन्ही अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा. 3 गुणिला x 3x छेदस्थानी 10 5 50 वजा x 10 40 बराबर 21. दोन अपूर्णांक विभिन्न छेद असलेले छेद समान करून अपूर्णांकाची बेरीज. 40 गुणिला 3 अर्थात 120 x वजा 50 x छेदस्थानी हा छेदाछेदाचा गुणाकार 5 20. त्यावर हे 2 शून्य समोर 21. अंशातील ही वजाबाकी 70 x छेदस्थानी 2000 बराबर 21. गणिताला इकडे वळत करू तुम्हाला व्यवस्थित दिसावं या कारणान्वये. 70 x भागीला काय हो सर? 2000 बराबर काय? 21. 70 x ला लेकरांनो एकटं करा. 21 कड जाताना 2000 आता गुणिला स्वरूपात मांडावे लागतात. x ला एकटं करा. 21 गुणिला 2000 कडे जाताना हे 70 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी. ह्या काही गोष्टी पाठ करा. शून्याला शून्य गेलं, भाग 3 न गेला असं. x बराबर काय? तर 3 गुणिला
200. यक्स बरोबर काय, तर हा गुणाकार, 3 दोन्ही 6, त्यावर 2 शून्य. यक्स म्हणजे काय, तर ती संख्या कोणती हो सर, जी आम्ही यक्स समजली ती संख्या 600 हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.